नमस्कार, मी दीप्तीज फूड स्टुडिओमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण चविष्ट आणि झटपट असा होणारा मटार पुलाव करणार आहोत। त्यासाठी मी इथे एक कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरं छान फुललं की आपण त्याच्यामध्ये खडे मसाले घालून घेणार आहोत आणि थोडासा हिंग घालायचा आहे। खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। इथं बारीक चिरलेला मोठा एक कांदा मी घेतलेला आहे, तो फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे। सोनेरी रंग येईपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा व्यवस्थित परतून घेतला की त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे। ती देखील आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। अशा प्रकारे जर मटार पुलाव तुम्ही केला तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे हा मटार पुलाव आवडीनं खातात। आता मी इथं मटार घेतलेला आहे 1.5 वाटी, तो आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसऱ्या भाज्याही इथं ॲड करू शकता। तुम्ही इथं मटारचं प्रमाण देखील कमी जास्त करू शकता। मी इथं 1 मिरची चिरून घातलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता ह्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे। 3 वाट्या मी इथं तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे, भिजत वगैरे ठेवलेला नाही आहे, डायरेक्ट मी स्वच्छ धुवून फोडणीमध्ये टाकलेला आहे। तो तांदूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी घालून घ्यायचं आहे। मी इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे। 3 वाट्या तांदूळ आहे तर 6 वाट्या मी इथं पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये तांदूळ व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी चवीनुसार साखर घालून आपल्याला झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत। इथं कुकरची वाफ गेलेली आहे, आपण झाकण उघडून बघूया। मस्त असा मटार पुलाव आपला इथं तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकताय। खूप छान वास सुटलेला आहे आणि मोकळा असा आपला मटार भात खाण्यासाठी इथं रेडी झालेला आहे। असा झटपट होणारा मटार पुलाव तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा।